नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. शिराळ्यातून मागणी जोरात. राजेश्वरी नाईक यांना जिल्हा परिषद अध्यक्षपद द्यावे. वाकुर्डे जिल्हा परिषद मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवत राजेश्वरी नाईक यांनी शिराळा तालुक्यातील राजकीय वर्चस्व कायम राखलं आहे. माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांच्या बालेकिल्ल्यातून उच्चांकी मताधिक्याने विजय मिळवत त्यांनी परिवर्तनाची नवी नांदी दिली आहे. अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी गटातून जिल्हा परिषद व दोन्ही पंचायत समिती उमेदवारांना निवडून आणण्यात त्यांना यश मिळाले. त्यामुळे शिराळा तालुक्यात राष्ट्रवादीचा प्रभाव अधिक मजबूत झाला आहे. यापूर्वी शिवाजीराव नाईक यांनी वाकुर्डे गटाचे प्रतिनिधित्व करत सांगली जिल्ह्याला देश पातळीवर ओळख मिळवून दिली होती. त्यांच्या कार्यकाळात सांगली जिल्हा परिषदेला तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते उत्कृष्ट जिल्हा परिषदेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला होता. तसेच राजेश्वरी नाईक यांचे पती रणधीर नाईक यांनीही जिल्हा परिषदेत प्रतिनिधित्व करत अनेक विभागातील भ्रष्टाचारावर कारवाई केली होती व अन्य कर्मचाऱ्यांवर कारवाई करून पारदर्शक कारभाराची छाप उमटवली होती. या पार्श्वभूमीवर सर्व समाज घटकांना सोबत घेत राजेश्वरी नाईक यांनी मतदारांची मने जिंकली. शिराळा तालुक्यात परिवर्तनाची लाट उसळली असून नव्या राजकीय समीकरणांची सुरुवात झाल्याचं चित्र आहे. त्यांच्या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सांगली जिल्हा परिषदेत सत्तेचे बलाबल समसमान झाले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे 6 सदस्य निवडून आले आहेत. अध्यक्षपद महिला राखीव असल्याने शिराळा तालुक्यातून राजेश्वरी रणधीर नाईक यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा सोपवावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. जर त्यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली तर 1995 नंतर पुन्हा एकदा शिराळा तालुक्याला जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळवण्याचा मान मिळेल आणि सांगली जिल्ह्याचा लौकिक राज्यभर उंचवण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हे पवार तिथे मुख्य घेतील. ये तुषार सुरेखा तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.